नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज बघा बिर्याणीचा बेत करायचा. इथं चिकन मी मस्त धुवून स्वच्छ करून घेतलंय. आणि बिर्याणी करण्याचं कारण पण बघा, मोठा कुकर घेतलाय, लिकीनं दिलाय गिफ्ट म्हणून. तरी कुकर 12 लिटरचा आहे. म्हणलं कधी पाहुणे ती आली तर एकत्र असं बिर्याणी करायची असली तर उपयोगी पडतो. तरी बघा मोठा कुकर आहे. आणि आज त्याची घडी मोडायची. इथं चिकन ती स्वच्छ धुवून हळद मीठ टाकलंय आणि आता चिकन शिजू घालायचंय. तर बघू आता त्याच्या व्यवस्थित शिट्या होत्या त्या का. काय खराब जर असला तर आपल्याला काहीतरी पुढचं करायला येतं, काय महागाई वगैरे द्यायचा म्हणलं तर पण ती गरज पडू नये असं मला वाटतंय. तर चला बघते. आता बघू ह्याच्या शिट्ट्या व्यवस्थित होत्या त्या का, कसं काय आहे तर ती बघते. तर बिर्याणीला बघा सामान टाकायला. आम्हाला तर काय घरातलं हल्लं ना ते ना, आम्हाला टाइम नाही खायला असं झालं. तांदूळ संपलेले, तांदूळ आता दुकानात आणले ते 4 तारा तांदूळ आहे बघा लहान. त्याच्यात बी 2 प्रकार आहेत. एक मोठा पण असतो पांढरा शेपट, पण त्याचा काय होतं भात असा लाळूकच लागतो, त्याच्यामुळे ती नाही घेत मी. बघा असं नाजूक तांदूळ आहे, घेतलाय मी बिर्याणीसाठी. आणि त्याच्यात बिर्याणी आम्हाला चांगली लागते. अद्रक घेते चिरून मी. चिकनला आपण जसा मसाला करतो, अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं तसाच मसाला करून घ्यायचा आहे. त्याने एकदम मस्त अशी बिर्याणी होती. ते बघा शिट्ट्या तर आवाज येतोय चांगला. आता कोथिंबीर नाही, उद्या बाजार आहे, बुधवारचा बाजार असतोय आमच्या, पण आता नाही. आणि दुकानात पण नसती कधी. सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर बिर्याणी त्याचा मॅगी मसाला मी वापरत असते बिर्याणीत. बिर्याणी मसाला असा जरा घशात लई दिवसात असल्यासारखंच मसाला लागतो, त्याच्यामुळे ते नाही वापरत मी. आणि थोडासा कच्चा मसाला ते वापरते. बिर्याणीसाठी चिकन शिजवताना जास्त शिजू द्यायचं नाही, कारण परत भातात पण भरपूर शिजतंय चिकन. तर थोडंसं नॉर्मलच शिजू द्यायचं आहे. आता मी इथं 2-3 शिट्या करून घेणार आहे चिकनच्या. चाकू नवीन होतात त्यावेळेस चांगलाच, आता जरा मुडलाय बघा तिरका, ते झालाय फुटून, म्हणजे धार गेली. आणि पोरांना कशावर बी हाणलाय चाकू. आणि तसंच बिर्याणीसोबत थोडासा रस्सा करायचा आहे. दादाला रस्सा लय आवडतो बिर्याणीसोबत. ती बिर्याणी नुसती कधी खात नाही, गेली तर नाईलाज असतो त्याचा, खातो मग तशीच कोरडी. नंतर रस्सा लई मागतो, रस्सा घेऊन. त्याच्यासाठी आपण रस्सा पण करणार आहे. छान टेस्ट लागते रस्सा सोबत. एक घोट रस्स्याचा घ्यायचा, बिर्याणी सोबत खायचा.
छान लागतं. म्हणून आता रस्सा पण करणार आहे मी. आता मी राहिलेला लसूण ती करून घेते, सोलून घेते बाकीचं सामान. तरी बघा शिट्टी पण मस्त व्यवस्थित झाली आणि कुकर पण छान आहे. आणि जुनं कुकर झालं ना काय होतं, अशी शिट्टीत जर झाली तर ते आपल्याला खाली हातानंच करावी लागते, नाही तर ती तशीच वर शिट्टीच राहते तशी चालू. तर ह्याची मनानं शिट्टी पण पडते आणि मस्त कुकर लागला आहे. आता बघू कसा करपते. आणि त्याचं बुड पण महत्त्वाचं म्हणलं तर जाड आहे. बघू आता. इथं बघा चिकन शिजवून घेतले आणि कांदा चिरून घेतलाय बघा. उभा कांदा चिरला आणि हे खोबरं, अद्रक, लसूण पेस्ट केलेलं आहे. आणि कोथिंबीर काय नव्हती तर ही बघा वाळलेली कोथिंबीर आहे. अशी खराब होती म्हणून बारीक करून ठेवलेली असते वाळवून. तर त्याच्यात तेल घातलंय मी. आता ह्याच्यात कच्चा मसाला टाकायचा. तर चिरून घेतलाय. गोल्डन कलर येईपर्यंत चांगला भाजायचा. ह्याच्यात थोडंसं मसाला मी काढून ठेवते भाजी करायला पातळ. तीन मग मॅगी मसाल्याच्या पुढे त्यातला मी मसाला काढून घेते. याच्यात थोडंसं काळं तिखट टाकणार आहे. तर जास्त पण तिखट नाही टाकायचं पोरांना खाण्यासाठी. तिखटाशिवाय पण बिर्याणीला मजा येत नाही, त्याच्यामुळे काढून ठेवलं थोडासा मसाला. आता तुम्हाला जे आवडतं तर मसाला बाकीचं ते तुम्ही टाकू शकताय, पण बिर्याणी मसाला हे पाहिजे बरं का. बिर्याणी मसाला म्हणजे त्याचा मॅगी मसाला हे बिर्याणी टाकायलाच पाहिजे, त्याने एकदम टेस्ट मस्त येते. मी एक दिवशी बिर्याणी मसाला टाकला होता बिर्याणी, तर काय
घसाच माझा तोडायला लागला, तेव्हापासून मी बिर्याणी मसाला टाकत नाही. बघा मस्त भाजलाय कांदा, टाकायचा मसाला. कुकर जास्त उंच असल्यामुळं मला असं करावं लागतं. पण जर खाली गॅसवर जर करायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला बघायला पण येतंय. आता याच्यात बिर्याणी झाल्यावर आपण फूड कलर पण टाकू शकतो, केशरी. पण माझ्याकडे काय झालंय, केशरी कलर नाही, गुलाबी आणि हिरवा आहे. ती कलर त्याच्यात जर टाकला तर ते काहीतरी दिसतंय वेगळंच, त्याच्यामुळे मी काय फूड कलर टाकणार नाही. आणि चिकनचं गुड म्हणलं तर एकदम मस्त आहे, एकदम भक्कम असा आहे, त्याच्यामुळे जास्त खाल्लं काही करपत नाही, व्यवस्थित होत आहे, भाजतंय. चिकन पण व्यवस्थित शिजलंय बघा. 2-3 शिट्ट्या दिल्या तर 2 शिट्ट्यात व्यवस्थित चिकन शिजतंय. दादाला लागली भूक, दादा मग कधी करायची, हा म्हणलं. हा जरा 1 किलो तांदूळ होतं, एवढ्याची सगळ्याची बिर्याणी करायची. म्हणजे खातेली रात्री सगळी जण बसली. हात मासे झाल्यावर भात खाल्ला ना तू? मसाला पण भाजलाय, आता टाकायचं आपल्याला. ह्याच्यासाठी कुकर खाली थोडासा भाजू द्यायचा आहे, पाणी सुटू द्यायचं आहे, तेल सुटू द्यायचं आहे त्याला. घरकुल मसाला आहे. हळद टाकते, चिकन मध्ये टाकली, भातासाठी थोडीशी टाकायची, नंतर भात पांढरा होतो आणि ते हळद टाकलेली भाजीत कमी पडते. ह्याच्यात टाकून घ्यायचं चिकन. पहिल्यांदा काहीतरी ह्याच्यात पदार्थ केला तर अंदाज सापडतो, किती शिट्ट्या द्याव्या लागतात ते किती नाही. ह्याला बरोबर 2 शिट्ट्या लागतात आहे. जर बिर्याणी करायचं असलं तर चिकन एकदम मस्त शिजतं 2 शिट्ट्यात. जर भाजी करायची असते डायरेक्ट तर 3 शिट्ट्या तर द्याव्या लागतात ह्याला.
किचनमध्ये भरपूर काम होत आहे. ह्याच्यातलं थोडंसं चिकन आहे ते ठेवले भाजीसाठी, बाकीचं सगळं टाकलं ह्याच्यात. हे बघा मसाला कसा झाला चिकनचा. थोडंसं भाजीला ठेवायचं, बाकीचं वाटायचं. ह्याच्यात गरम पाणी करून वाटायचं थोडं. बिर्याणीत टाकायचं राहिले मीठ. तोपर्यंत भाजीसाठी मी कांदा चिरून घेते. आणि हे पाणी गरम झालं की भाजीसाठी थोडं ठेवायचं आणि त्याच्यात भातात पण वाटायचं. बिर्याणी भात उचलत नाही असं हे करायला.
तर मी भाजीला फोडणी देऊन घेते. तरी तर झाली भाजी शिजला असला आता या कुकर सगळ्या शिट्ट्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुकर आधी छान ठेवू द्यायचा. तर असा अर्धा जर शिट्टी होत असेल तर आपण जबरदस्तीने त्याला खोलायचा प्रयत्न करतो. जसं करायचं नाही, कारण त्याच्यातली जेवढी वाफ साचल्या असती ती बघताना आपल्या तोंडावर येते किंवा हाताला लागते. आणि पोळ्यापेक्षा हाताला जास्त वाफ लागली किंवा तोंडाला वाफ लागली जास्त तर ती जास्त इजा होऊ शकते. तर हे बघा शिट्ट्या झाल्यात सगळ्या. पोळ्यापेक्षा वाफ जबर भाजते. कधीच ठेवायचे आता. दर्शन आलंय बघा. दर्शन भूक नाही का लागली तुला? सगळी शिट्टी काढून घेतली आता हा. इथं मस्त असा भात शिजलाय. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा आता ही वरती पांढरं पांढरं दिसतंय आणि आतमध्ये मसाला हे. तर मस्त अशी शिजली बिर्याणी चिकन ती. तर आता इथं रस्सा पण केलाय दादाच्या आवडीचा. तर चला जेवण फिवण करायचं आता. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि तुम्ही कशा प्रकारे म्हणजे काय काय मसाला वापरता बिर्याणीत ते नक्कीच सांगा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.